पंढरपूरमधील विठ्ठल मूर्तीची झीज झाल्याचं समोर येत आहे आणि त्यामुळे आता ही झीज भरून काढण्यासाठी मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया सुद्धा करावी लागणार आहे। पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार मूर्तीवर इपॉक्सी लेप लावला जाणार आहे आणि या संदर्भात लवकरच मंदिर समितीच्या बैठकीमध्ये निर्णय सुद्धा घेतला जाणार आहे। 5 वर्षांनंतर मूर्तीवरती ही रासायनिक प्रक्रिया जी आहे ती केली जात असल्याचं कळतंय। तर आपण पाहतोय पंढरपूरमध्ये विठ्ठल मूर्ती जी आहे तिची झीज होतीये। वर्षानुवर्ष या ठिकाणी ही मूर्ती आहे, मात्र या मूर्तीची आता झीज होत असल्याचं समोर येतंय आणि ही झीज होत असल्यानं रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पुरातत्व विभागाच्या वतीनं रासायनिक प्रक्रिया श्री विठ्ठलाच्या चरणावर करावे असंही त्यांचं पत्र आलेलं आहे। त्या संदर्भात आज परिपूर्ण चर्चा 19-20 साली रासायनिक प्रक्रिया केलेली होती व 4 ते 5 वर्ष झालेले आहेत यापूर्वी करून, आणि पुन्हा करावेत, पण अजून पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्याशी चर्चा झालेली नाही। जेव्हा चर्चा होईल आणि त्याची पूर्ण पाहणी केल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल। मूर्तीचे पाय आणि इतर ठिकाणी सुद्धा झीज झाली असल्याचं बघायला मिळतंय। झीज भरून काढण्यासाठी रासायनिक प्रक्रियेची गरज आहे। आतापर्यंत 4 वेळा मूर्तीच्या चरणांवरती इपॉक्सी लेप लावण्यात आलेला आहे। 5 वर्षांनंतर पुन्हा मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया केली जाणार असल्याचं कळतंय। शिवाय येत्या 60 दिवसांमध्ये प्रक्रिया पूर्ण सुद्धा केली जाणार आहे।